आज जे तुमच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल? हे विद्यार्थ्यांनी जे यश मिळवलेलं आहे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर काळी साहेब, त्यानंतर एक स्वप्न घेऊन डॉक्टरने ही संस्था स्थापन केली 1963 आणि त्यानंतर 87 आदरणीय गाळीवहिनी, त्यानंतर गाळीवहिनींनी आपला विद्यार्थी सुशिक्षित नव्हे तर तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यानंतर या 5-6 वर्षामध्ये या जागृती हायस्कूलचे आमचे माजी प्राचार्य विजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली स्कॉलरशिप ही जी 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा की ज्याच्यामध्ये शिक्षकांतर्गत त्याच्यामध्ये थोडंसं डिस्कशन होऊन यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येईल आणि पालकांचा विश्वास संपादन करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम, एका बाजूला सिलेबस कंप्लीट करणं आणि दुसऱ्या बाजूला शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विविध शाळांना भेटी देणं, मुलांचा मनाचा अभ्यास करणं, त्यांना मानसिक समुपदेशन, योगामध्ये त्यांचं प्रावीण्य या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्याकडनं सराव पेपर तयार करून घेतला आणि खरोखरच हे यश हे टीमवर्क आहे. मी जागृतीच्या माजी प्राचार्य विजयकुमार चौगले यांनी एक ध्येय उराशी बाळगून हे आज जे विद्यार्थी जवळजवळ 85 विद्यार्थी इतके परीक्षेला बसले होते, त्यामध्ये जवळजवळ 65 विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण झाले आणि खरोखरच जे शिष्यवृत्ती पात्र आहेत की त्याच्यामध्ये 27 विद्यार्थी की जे जिल्हा पातळीवरती 25 आणि राज्य गुणवत्ता यादीमध्ये मला अभिमानानं सांगावंसं वाटेल की संस्थेच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये हे प्रथम घडलेलं आहे की राज्य गुणवत्ता यादीमध्ये आमचे 2 विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. हा खरोखरच संस्थेच्या आणि या जागृती हायस्कूलचा एक पॅटर्न या ठिकाणी गडिंग्लज, आजरा, चंदगड या ठिकाणी तयार झाला असं म्हटलं तर हरकत नाही. चौगले सर, आपण जागृती पॅटर्न नावाचा एक नवीन पॅटर्न उदयास आणलेला आहे, काय सांगाल? हा पॅटर्न नेमका कसा आहे? सर, ज्या वेळेला आपल्याला 8वीला मुलं येतात त्या मुलांचा मानसिकतेचा विचार करून, ती अत्यंत गरीब घराण्यातली मुलं होती, बाहेर क्लासला वगैरे लावून त्यांना ते यश मिळत नाही समजून आम्ही सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीमध्ये त्यांचं पूर्ण अभ्यासाचं नियोजन केलं. सप्टेंबर अखेर अभ्यासक्रम संपवून सप्टेंबरनंतर सकाळच्या सत्रामध्ये 1, दुपारच्या सत्रामध्ये 1 असे पेपर सोडून घेऊन संध्याकाळी 5 ते 7 याच्यामध्ये त्यांचे काय शंका असतील त्या शंकाचं समाधान करणे अशा पद्धतीनं प्रयत्न केले गेले. त्यांना 15 एप्रिलपासून एक्झामच्या डेटपर्यंत कोणत्याही प्रकारची सुट्टी दिलेली नाही आहे. त्यामुळे या आमच्या शाळेला यश प्राप्त झालेलं आहे. या यशामध्ये आमचे संस्थेचे अध्यक्ष याचा फार मोठा वाटा आहे, कारण वर्षभरामध्ये स्कॉलरशिपचे शिक्षक म्हणजे स्कॉलरशिप शिकवणारे शिक्षक, मुख्याध्यापक आणि सर यांच्यामध्ये 5 बैठका झाल्या आणि त्यातून काय त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करून जास्तीत जास्त मुलांनी यश मिळावं या दृष्टीनं आम्ही ते प्रयत्न केलेले आहे आणि त्या प्रयत्नाला थोड्याफार प्रमाणात यश आलेलं आहे. अजूनही जास्त विद्यार्थी पुढच्या वर्षी यावेत या दृष्टीनं नक्की आमची संस्था प्रयत्न करेल. एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते की एक्झाम कधी झाली? सप्टेंबरमध्ये एक्झाम झाली सर. 85 मुलं परीक्षेला बसलेली होती, 65 मुलं उत्तीर्ण झाली आणि एकूण 27 मुलं ही शिष्यवृत्ती धारण झालेली आहे आणि ही गडिंग्लज तालुक्यातील सर्वात मोठा संख्या आहे, लक्षात घ्या.